काहीतरी वेगळं करण्यासाठी वेडं व्हावं लागतं आणि अशाच 7 तरुण वेड्यांनी जनसहयोग नावाची एक चळवळ सुरू केलेली आहे। ही चळवळ नेमकं काय करतेय, काय आहे त्यांचे ध्येय, पाहुयात चांगभलं। हा व्हिडिओ नीट पहा। हा व्हिडिओ कुठल्या अभयारण्यातला नाहीये, तर लोक चळवळीतून उभं राहिलेल्या जंगलाचा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात ओसाड जमिनीवर हे नंदनवन उभं राहिलंय, जिथं एकेकाळी फक्त डोंगराळ आणि कोरडी जमीन होती। तिथं आज 400 प्रकारच्या लाखो देशी आणि दुर्मिळ झाडांचं मानवनिर्मित जंगल उभं राहिलंय। वृक्षप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन जनसहयोग संस्थेच्या माध्यमातून उभारलेलं हे जैवविविधता उद्यान महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल ठरलंय। खासगी कंपन्यांमधल्या गलिलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या बाजूला सारून 7 तरुणांनी पूर्णवेळ निसर्गासाठी काम करायचं ठरवलं। मार्च 2016 मध्ये प्रशांत गिरे आणि त्यांच्या टीमनं हातात पाण्याचे डबे आणि मनात जिद्द घेऊन प्रवास सुरू केला। त्यांना 2019 मध्ये 25 एकर जागा मिळाली आणि वेड्या स्वप्नांना पंख फुटले। एक महायज्ञ सुरू झाला। 5 लाख रुपयांचा स्वतःचा निधी आणि दररोजचं अविरत श्रमदान यातून आज 125 प्रकारच्या औषधी आणि नामशेष होणाऱ्या प्रजाती इथं श्वास घेत आहेत। स्वतःच्या पदरचे 7 लाख रुपये खर्चून 9 वर्षांच्या अविरत मेहनतीतून गिरे आणि त्यांच्या टीमनं 45 ठिकाणी तब्बल 1,25,000 झाडं जगवली आहेत। या उद्यानात 51 प्रकारचे पक्षी, 16 प्रकारची फुलपाखरं आणि शेकडो प्रकारचे कीटक नांदतायत। 2009-10ला आमच्या सगळ्या मित्रांचं शिक्षण संपलं आणि आपण काहीतरी करावं, एखादं सामाजिक काम, जॉब आणि ते हा विचार करून 13 ऑगस्ट 2010ला आम्ही पहिली वृक्ष लागवड केली छावणी परिसरामध्ये आणि 4-5 वर्ष काही करू शकलो नाही। मग 2016ला परत विद्यापीठ परिसरामध्ये स्वतः खड्डे खोदून आम्ही वृक्ष लागवडीला परत सुरुवात केली। त्यानंतर अनेक ठिकाणी झाडं लावली, त्यापैकी इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढीवशिळी विकास महामंडळाच्या परिसरात 25 एकरमध्येही आम्ही इथं 18 ते 20 हजार झाडं लावलेली आहेत। विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात 10-10 किलोमीटरचा प्रवास करत 25,000 झाडांना रोज पाणी घालत अक्षरशः ती झाडं जगवण्यात आली आहेत। तुम्ही 8-10 जरी आले, एवढ्या माणसांना हे शक्य नाही। मग तुम्हाला आता अलीकडच्या काळात ते प्रशांत सर जसं म्हणत होते तसं काही लोकसहभाग, लोक स्वतः श्रमदान करतात, ते कसं? हो, श्रमदानासाठी सर दर रविवारी आमचं ओपन असतंय। दर रविवारी 50-60 लोक येतात, श्रमदान करतात आणि जातात। भारतातील हा पहिलाच प्रयोग मानला जातोय जिथे रेड लिस्टेड म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींना नवसंजीवनी मिळाली आहे। नाही, सहसा आपल्या मराठवाड्यात सगळीकडे रखरखच आहे। आता बऱ्यापैकी समजा आपल्याकडे आता 5% ही जंगल नाही, जे 33% असायला पाहिजे। तर प्रशांत सरांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे की ते सगळ्यांना जोडून ठेवले त्यांनी आणि जंगल वाढवण्याचं काम करताय आपल्या। खरं तर आपण निसर्गाचं देणं लागतो, ही भूमिका जेव्हा मनात रुजते तेव्हा अशी परिणामकारक कृतिशीलता दिसून येते। आज राज्यात तापमानाचा पारा 44 अंशांच्या पार जातोय। अशा वेळी निसर्गासह सजीव सृष्टी वाचवायची असेल तर कागदावरच्या योजना नकोत, तर अशी जिद्द हवी। एवढंच नाही तर निसर्ग संवर्धनाचा हा पॅटर्न आज राज्यासाठी मार्गदर्शक ठरतोय। छत्रपती संभाजीनगरच्या जनसहयोग संस्थेनं उभं केलेलं हे ग्रीन मॉडेल आज देशाला दिशा दाखवणारं ठरतंय, एवढं मात्र नक्की। असाच आदर्श जर महाराष्ट्रातल्या गावागावात घेतला तर तापमान वाढ कमी होऊ शकते, जैवविविधता राखू शकते, पर्यावरण संवर्धन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस सुखी होऊ शकतो। फक्त प्रेरणा अशा पद्धतीनं घेतली पाहिजे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।